दादर रेल्वे स्थानकावरती काँग्रेस कार्यकर्त्यांचं रेल रोको आंदोलन आहे। 20 मिनिटांपासून युवक काँग्रेसने रेल रोको केलेला आहे। तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी यावेळेला केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, दादर रेल्वे स्थानकावरती काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रेल रोको केलं जातंय, काय नेमकं कारण आहे? नक्कीच अमित, हा पण रेल रोको आहे तो काँग्रेसच्या युथ काँग्रेसच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला। जवळपास 20 ते 25 मिनिटं या ठिकाणी रेल्वे गाडी आहे ती थांबवण्यात आलेली होती। चर्चगेट करून बोरिवलीच्या दिशेने जाणारी ही रेल्वे गाडी होती, लोकल गाडी होती। आणि ह्याच गाडीला थांबवत हा जो जी मागणी आहे ती त्यांनी केलेली आहे। तलाठी भरती घोटाळ्यासाठी चौकशी SIT मार्फत व्हावी आणि MPSC 2024 जाहिराती समोरातील जागा वाढावी अशी मागणी करत ही संपूर्णपणे आंदोलन आहे ते या ठिकाणी आपल्याला ट्रॅकवरती उतरताना पाहायला मिळाले। जवळपास 30 ते 40 या ठिकाणी संपूर्णपणे कार्यकर्ते ते ट्रॅकवरती उतरलेले होते आणि त्याच्याहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामध्ये तो पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांना देखील या ठिकाणी धक्काबुक्की कार्यकर्त्यांकडून झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आता जो पोलिसांनी हे कार्यकर्ते असतील, आंदोलनकर्ते असतील त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे आणि या संदर्भात संपूर्ण आधीचा तपास आहे तो या ठिकाणी रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। निखिल, आता या आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे का? नक्कीच अमित, 20 मिनिटं ही जी रेल्वे आहे ती थांबवण्यात आलेली होती। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करून संपूर्णपणे आंदोलन करताना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केले आणि त्यानंतर ही रेल्वे सुविधा आहे, रेल्वे सेवा आहे ती पुन्हा सुरळीत करण्यात आलेली आहे। प्राथमिक पाहता 20 ते 25 मिनिटांचा रेल्वेकडून या ठिकाणी रेल्वे गाडीचा या ठिकाणी डिले हा होण्यात आला, परंतु आता रेल्वे सुविधा आहे ती सुरळीतपणे सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अमित, निखिल, कोणत्या नेमक्यांच्या मागण्या होत्या? नक्की अमित, पाहायचं झालं तर या ठिकाणी चर्चगेट करून बोरिवली येणाऱ्या ह्या रेल्वेला थांबवताच त्यांनी घोषणाबाजी एकंदरच सुरू केली। त्यानंतर तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी SIT मार्फत व्हावी, त्यासोबतच MPSC 2024 जाहिराती सर्व संवर्गातील जागा वाढावी अशी काँग्रेसच्या या संपूर्ण कार्यकर्त्यांची मागणी होती आणि ह्याच मागणीला घेऊन हे संपूर्णपणे आंदोलन आहे ते करण्यात आलेलं होतं। त्यासोबतच त्यांनी बेरोजगार वाढले असल्याचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दादर रेल्वे स्थानकावरती आंदोलन बघायला मिळालं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.